पवार साहेब किती वर्ष कृषी मंत्री होते साहेब? किती वर्ष होते? किती शेतकरी गेले तेव्हा? म्हणजे शेतीमध्ये असा काय बदल घडवला का त्यांनी इतक्या वर्षामध्ये? ते आता 50-60 वर्ष त्यांना राजकारणात झाली पवार साहेबांना. असं काही घडवलं का? म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्यांच्या काळात कमी झाल्या किंवा ह्यांच्या काळात झाल्याच नाही असं मला एक उदाहरण दाखवा तुम्ही. आता विरोधात असताना आता काय ते सगळं हातातून गेलेलं आहे, पक्षही हातातून गेला, सगळं हातातून गेलंय. आम्ही पण कुठेतरी आहोत हा दाखवण्याचा जो प्रयोग आहे. पण पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं वाटोळच केलं. आणि मी आतापासून म्हणत नाही, हे तेव्हापासून मी म्हणतोय. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी घडवलेली एक घटना चांगल्यासाठी, तेव्हा जी काही कर्जमाफी झाली 68 काहीतरी 70,000 कोटीची काहीतरी कर्जमाफी झाली, ती मनमोहन सिंग साहेबांमुळे झालेली होती त्या काळामध्ये. त्याचं श्रेय पवार साहेब घेऊ शकत नाही. आणि कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुम्ही बरंच काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलं त्यांचं, असा त्याचा अर्थ होत नाही. दरडोई उत्पन्न वाढवलं का पवार साहेबांनी? ह्यांच्या काळात दरडोई उत्पन्न वाढवलेलं मला एक उदाहरण सांगा. अहो, यांच्या कार्यकाळामध्ये ठराविक साखर कारखानेच मोठे झाले. आम्ही मागे ऑडिटही मागितलं होतं. पवार साहेबांना अधिकार नाही किंवा पवार साहेबांच्या पक्षाला अधिकार नाही शेतकऱ्यांबद्दल काही बोलायचं. तो गमावलेला आहे त्यांनी.